पद्मजा, 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 श्री 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 काय झालं? एवढा घामाघूम का झालायस तू? हा, त्रास होतोय का? श्रीकांत, तुला काही स्वप्न वगैरे पडलं का? तुम्ही कोण? अरे मी सुहास, तुला आठवतंय का? आपण भेटलोय? नाही, आपण आज पहिल्यांदाच भेटतोय. मग इथे कशाला आलात? मला भेटायचं होतं तुला, म्हणजे माझं काम होतं तुझ्याकडे. मी पद्मजाच्या शेजारी राहतो आणि मला नवीन बिझनेस सुरू करायचा आहे, तर त्या संदर्भात मला तुझ्याशी बोलायचं होतं, म्हणून आलोय मी. नाही, मला नाही भेटायचं. श्री, पद्मजा, असं भयानक स्वप्न मला नाही भेटायचं. तुम्हाला, तुम्ही जा. येस, ऑफकोर्स, येतो मी. श्री, मी त्यांना बाहेरपर्यंत सोडून येते. हा, नाही नाही नाही, तू इथेच थांब, माझ्या जवळ राहतो. श्री, पाहुणे आहेत ना ते, बाहेर सोडायला नको का? प्लीज पद्मजा, प्लीज इथे थांब तू. 2 मिनिटात येते मी. लो, आलेस ना 2 मिनिटात. अजून राग गेला मला नाही. तुमच्याशी काही बोलायचं नाहीये. मला माहिती तू माझ्या रागवलाय. मी वागलेच तशी रे. कोणी रागवलं असतं ना. तो राग आणखी वाढवू नका.
बाळा मी काय म्हणते एक मिनिट, आपलं काही नातं नाहीये. उगाच बाळा बाळा करून जवळीक करायचा प्रयत्न करू नका. नाही नाही नाही, मी त्यासाठी नाही आले रे. मला प्रायश्चित्त करायचंय. बाळा मला माफ कर. मी असं वागले ना, मला खरंच तू माफ कर. तू मला माफ नाही केलं तर माझं मन मला खात राहील रे राजा. हे बाळा, हे बघ श्री, असं वागू नये रे बाळा. आयुष्यात झाल्या चुकांसाठी समोरच्याला माफ करत जाणं हेच हाती असतं ना रे आपल्या. हा, केलं माफ, पण एकदा जी वेळ जाते ती परत येत नाही. आणि माझी माफी मागून काही उपयोग नाही. जर तुम्हाला खरंच प्रायश्चित्त करायचं असेल तर पद्मजाची माफी मागा. तिने तुम्हाला माफ करायला हवं. तिची माफी मी मागायची. हे बघ श्री, झालं गेलं विसरून जाऊया ना रे बाळा. हं? श्री जरा शांतपणे विचार कर ना रे. माझा तुमचा काहीही संबंध नाही. ठीक आहे, काही संबंध नाही आपला. आपलं काही नातं नाहीये, पण नव्यानं नातं सोडू शकतो ना रे आपण. मी आईसारखी आहे तुझ्या, आहे ना. आत्ताच्या आत्ता इथून निघून जा, नाहीतर मी काय करेल. जाते मी, जाते. जाण्यापूर्वी मला एका प्रश्नाचं उत्तर देशील बाळा. तुझं माझं काही नातं नाहीये म्हणतोस, मग तुझी आई कोण आहे रे? कोण आहे तुझी आई? आठवते तुला? आहे. हं? अरे मी आहे रे तुझी आई. तुझ्या डोळ्यासमोर उभी आहे मी आई आहे तुझी. बघ ना माझ्याकडे. अरे मी आई आहे रे तुझी. अरे श्री, असं काय करतोय रे? अरे ऐक ना रे. बाप रे, इतकं सगळं घडलं इकडे. डायरी जाळणं वगैरे अवघड आहे. आणि तुम्हाला म्हटल्याप्रमाणे श्रीकांत खूप चिडचिड करतात माझ्यावर आहे. मी त्यांच्यापासून काहीतरी लपवते हे जाणवायला लागलंय त्यांना. सगळं थांबल्यासारखं वाटतंय. असं वाटतं की त्यांची अवस्था बिघडत गेली तर सगळ्या गोष्टी हातातून निसटून जातील. अंजली, तुला असा धीर सोडून नाही चालणार. धीर नाही सुटत, पण ह्या सगळ्या परिस्थितीत धीरानं उभं राहणंही नाही जमते मला. सगळ्या घरच्यांचा विरोध पत्करून काय मिळवलं मी? श्रीकांतची अवस्था आहे तशीच आहे. सारखं वाटतं की हे सगळं का घडलं? मुळात श्रीकांतनं माझ्यात पद्मजाचा भास का झाला? आमच्यात काहीच साम्य नाहीये.
आमचं दिसणं वेगळं, बोलणं वेगळं, वागणं वेगळं, सगळंच वेगळं, तरी का? मीच का? बोल अंजली, बोल. मनात आहे ते बोलून टाक, मोकळी हो. इथे कोणाशी काही बोलताही येत नाही, पण या प्रश्नांचं भूत मानगुटीवरनं उतरत सुद्धा नाहीये. अंजली, तू या सगळ्या करता स्वतःला दोषी ठरवणं खरंच सोडून दे. हे बघ, श्रीकांतला तुझ्यातच पद्मजा का दिसली याचा अंदाज बांधणं किंवा या प्रश्नाचं उत्तर आत्ताच देता येणं खरंच शक्य नाहीये. तुझी आणि श्रीकांतची जेव्हा पहिली भेट झाली ना, त्यावेळेला सुद्धा श्रीकांत आजारीच होता. तो नॉर्मल नव्हताच. त्यामुळे त्याच्या वागण्याचा स्पेसिफिक अर्थ लावता येणं खरंच शक्य नाहीये. आणि अंजली, त्यानंतर तू त्याच्या पद्मजा अस्तित्वात असण्यालाच धक्का दिलास. याचा त्याला जास्त धक्का बसलाय आणि यातनं तो बाहेर येत नाहीये. हा आपला खरा प्रॉब्लेम आहे. पण मग फोटो बघून, मला बघून, माझ्या अपंगपणाकडे बघून सुद्धा त्यांना जाणवत नाहीये की मी पद्मजा नाहीये म्हणून? नाही, कारण त्याच्या आयुष्यामध्ये पद्मजाखेरीज दुसरी कुठलीही मुलगीच नाहीये. त्यामुळे काहीही झालं तरी तो तुला पद्मजा समजतच राहणार आहे. आणि या अवस्थेतून आपल्याला त्याला लवकरात लवकर बाहेर काढलं पाहिजे. तसं नाही झालं तर याच्या पुढची स्टेज खूपच भयानक असेल आणि जिचा आपण विचार सुद्धा नाही करू शकत. आता काय करायचंय? तेच सांगतोय. श्रीकांतची जी ट्रीटमेंट आपण उरलंच नाही ग आयुष्यात. स्वतःचा मुलगाच ओळखत नाहीये मला. असं हाताला धरून बाहेर काढलं मला त्याने. आई, दादू ओळखत नाहीये की नाही कोणाला, म्हणून तो असा वागतोय. नाहीतर असं वागला असता का आपल्याशी? आपल्याशी पहिल्यासारखं कधी होईल ग? मला आई म्हणून कधी हाक मारेल? आई, होईल तो बरा. आपण सगळे करतोय ना प्रयत्न. फक्त त्या अंजलीची काहीतरी सोय केली पाहिजे, म्हणजे त्याला ती सोडून आपणही दिसायला लागू. तू बघ आई, एक दिवस त्याला नक्की ओळख पटेल. आपण खरंच आणखीन प्रयत्न केले पाहिजेत आई. अगं पण काकू, आता बास. असं इमोशनल होऊन कसं चालेल? आपण 100दा प्रयत्न केला ना आपली ओळख पटवण्याचा, तेव्हा कुठे एकदा एका सेकंदासाठी तरी त्याला असं वाटेल. पण त्यासाठी आपण सतत प्रयत्न करायला हवे. असं एकदाच करून हार मानून कसं चालेल? हो, बरोबर आहे. आपण आणखीन प्रयत्न केले पाहिजेत. मी येते जरा जाऊन. सरू, अगं आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करायला हवे ना? हो अगं, मग मी आहेच ना. मी आहेच तुमच्या मदतीला. हो, मग बाहेर कुठे चालली आहेस तू? माझं महत्वाचं काम आहे, मी येते जाऊन. सरू, ह्यावेळी तुझं इथे असणं जास्त महत्वाचं आहे. हो ग, आम्ही दोघे आज जाऊन जरा बोलतो. तोपर्यंत अंजली काय करते तिथे लक्ष ठेव, म्हणजे तिचं पुढचं प्लॅन आपल्याला कळेल. अगं पण मी सरिता, अगं गिरिजा म्हणते ते बरोबर आहे. तू बाहेर जाऊन ती काय करते तिकडे लक्ष दे. चल गिरिजा.
असेल पुढची? अंजली, आपण ती वेळ येऊ न देण्याचाच जास्त प्रयत्न करू. काय असेल? माझी तयारी आहेच सगळं ऐकायची. हे बघ, त्याला येणारा राग, त्याला पडणारे प्रश्न याची जर उत्तरं त्याला मिळाली नाहीत तर त्याच्या मेंदूवरचा ताण वाढेल आणि काय होईल याची कल्पनाच न केलेली बरी. अंजली, काहीच उपाय नाहीये? आहे ना, आहे. आणि अंजली, आपण तोच करणार आहोत. हे बघ, आता एक गोष्ट आपल्यासाठी खूप पॉझिटिव्ह आहे की तो पद्मजा म्हणून का होईना पण तुझं सगळं ऐकतोय. म्हणजे तू त्याला कंट्रोल करू शकतेस. अर्थात एवढंच असून आपल्याला चालणार नाही. आता काय करायचंय? तेच सांगतोय. श्रीकांतची जी ट्रीटमेंट आपण श्री पुन्हा तुम्हाला आधीसारखा ओळखायला लागेल. माझ्याकडे असं काहीतरी आहे ज्याने त्याला माझी ओळख पटेल. लहानपणी श्री एकदा दुकानात हरवला होता. तेव्हा आई आई म्हणून अख्खं दुकान त्याला डोक्यावर घेतलं होतं. आणि आता डोंट वरी काकू, श्री पुन्हा तुम्हाला आधीसारखा ओळखायला लागेल. माझ्याकडे असं काहीतरी आहे ज्याने त्याला माझी ओळख पटेल. आणि एकदा का त्याला माझी ओळख पटली ना की मग त्याला हेही आठवेल की पद्मजा दी आता नाहीये आणि ही जी आहे ना ती अंजली आहे. तसं नाही झालं तर नाही झालं तर ऍटलीस्ट त्याला एवढं तर आठवेल की आम्ही दोघं आधी एकमेकांना ओळखायचं. असं असं काय आहे तुझ्याकडे?